हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड आफ्टरनून. सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आत्तापर्यंतचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिला आहे की माझा पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता फक्त तळणमध्ये फक्त भजी करायची बाकी आहेत. सगळं आवरून झालेलं आहे आणि आज विशेष असं आहे की कालचा व्हिडिओ जो तुम्ही पाहिला असेलच तर त्या व्हिडिओला तुम्ही पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की लग्न आहे आणि नेमकं कोणाचं लग्न आहे. तर यांचे मामे भाऊ आहेत, कारण की ही मामांचं गाव आहे त्यांचं. तर सख्खे मोठे मामे भाऊ आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. तर आमच्या इकडे आहे ना की लग्न असलं म्हणजे ना तर नवरदेवाच्या किंवा मग नवरीच्या, म्हणजे आपला नवरदेव असला किंवा नवरी असली तर त्यांच्या आईवडिलांना जेवण असतं. तर इकडे आम्ही त्यांना वरमाय काढणं किंवा वरमायला जेवणाचं सांगणं असं म्हणतात. तर तेच आहे आज कार्यक्रम. तर मग छान अशी पुरणाची पोळी, बासुंदी आणि तळण सगळं झालेलं आहे. आता फक्त त्यांची वाट जी आहे ती पाहत आहे. तर आत्ता वाजलं आहे 12:30 आणि 12:30 वाजेपर्यंत मला सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त छान अशा गरम गरम भज्या काढेल आणि मग जेवणाला तयारी. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. ते भांडेवाल्यांकडेच मिळतात का? श्रीगणी मिळत कुठे? असं आहे का? मामा पण आलेला होता. कुठे ठेवलाय का? तू तिकडेच कुठे ठेवलं? एवढं छान हे छोटे छोटे हो ना. नाही जास्त मोठे पण नाही, छोटे पण. मग आता घेऊन ये का? नाही 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 ये ना. हे छान आहे. गाडीवर बसा. लहान आहे मध्ये. हो का? हो म्हणजे एवढे ते होते. हा तेवढा त्याचं आहे मग. आहे. आपण याला चेतन नावाचं होतं ना, 500 किलो. असं मग बघू. मग आता मग असं मिळतं होलसेलला मिळून देतं. चांगलं वाटतं ते सांगे पण वाटतात. हा ते थोडं मोठे पण ना छान वाटतंय. छान वाटतं. यांचे पण असं नाही सुनेल त्याच्या बहिणीच्या मुलाच्या. त्याच्यानुसार बरोबर व्हरायटी देऊन देतात. एवढं काय स्वयंपाक केला बाई? तू पुरणपोळी केलं दिसते. हा मग काय करायचं? काय तसं साधं वरण भात साधं काय मस्त. वरलेला काय सांग,
वरण भाताला आपण इकडं किती छान वाटतंय ग. हा? गुढी वगैरे उभारलेली मस्त छान वाटतं. गुढ्या उभारल्या हा ना, सगळ्यांनी. सगळ्यांनी ना एकदम भारी मी वाटतंय. काय वेळ काय केलं मी हो ना. सकाळी ना स्वयंपाकामध्ये लावून गेले बाय हा. केलं म्हटलं बसा. इथे रांगोळ्या बिंगोळ्या हो सगळं. एकदम भारी वाटतंय ना, एकदम भगवान वाटतंय मस्त छान. पुढ्याहून गेला ना पुढ्याहून असते अजून हा. तिकडं काल सकाळचं चालू आहे बायांचं लगेच चालू आहे. हा, तेच ना. कुठे इकडे यायला हा. काय- बस, घे, काय घे. गेलं ते सर्व नाही बस घे. बसा का बाई तू पण? नाही झालं माझं. झालं? हो. भगवान राम की पावन धुवायची बी गेले ना 5 रुपये. माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आदरणीय प्रधानमंत्री जी का त्यामुळे सोमवारचं टेन्शन आहे आता हा. जीन्सचं टेन्शन आहे आता तेच ना. मागे मी बोलले होते मी कपडे बिपडे हा ना. सोन्याच्या लग्नाच्या वेळेस आत्याचं ऑपरेशन डोळ्याचं मी तिकडे होती हो ना. मी 2 दिवस आधी आले तेव्हा तेच ना. त्यावेळेस राहिलं तर राहिलंच नको नको राहू दे. हा राहू दे, राहू दे. नाही नाही राहू दे. मोडून घ्या ना नको नको राहू दे. तुम्ही नेसणार नाही ना येलो कलरची पिशवी आणली कपडे मी पण आणले ना बहिणीने 3000ची घेतली दोघीची घेतली घेऊन हा आणि मावशीने त्यांनी दोघी दिले होती. तिकडे चांगलं भेटलं असतं तुम्हाला फार महाग ना? आहे. आम्हाला पण आपलं कोण नाही. तिकडनंच काढलं का नवरीने पण तिच्या हो तिचं त्यांना सांगितलं होतं. बसत्यासारखं एक ठोक काढलं का परवडून जातं नाही. ते नवरीचं कसं नवरीचं ते अरे ना बोलायला लागलं जेवण बघ पण दोड्याच्या काय म्हणा आणि मग पाय आपली पाहुणे वगैरे तर गेले जेवण वगैरे झालं त्यांचं आत्ता वाजलेत 3:45 तर आता मलाही भांडे वगैरे सगळं आवरून घेते कारण ते बसले होते थोडीशी गप्पा वगैरे झाल्या आमच्या म्हटलं ते गप्पा करता येईना आपण उगीच आपलं भांडे वगैरे घासत बसायचं आवरायचं म्हटलं नंतर आवरून घेते त्यांना साडी वगैरे कपडे वगैरे सगळं दिले गेले आणि आता भांडे आवरते आणि तेवढ्यात पाणी पण आलेलं आहे आणि बाहेरून पाणी आणावं लागतं मला कारण की इकडे जे कनेक्शन आहे ते बोरिंगचं आहे आणि जेव्हा आपण बोरिंगची मोटर ऑन करतो त्याचं पाणी येतं नगरपालिकेचं जे पाण्याची पाईपलाईन आहे ती घरात नाही आहे पुढे आहे म्हणजे साईडला आहे तर पुढून आणावं लागतं सगळं प्यायचं पाणी भरावं लागतं आणि 5व्या दिवशी पाणी येतं आता पटपट आवरते आणि मी लगेच पाणी जे ते भरून घेते चला आवडते आता लगेच पटकन